जनता पार्टीची 6वी योजना मार्च 1977 निवडणुका झाल्यानंतर जनता पार्टीचं सरकार नव्याने सत्तेवर आलं आणि या सरकारने काँग्रेसची 5वी पंचवर्षीय योजना 1 वर्ष अगोदर रद्द केली आणि 6वी योजना त्यांनी जाहीर केली. ज्या योजनेला जनता पार्टीची 6वी योजना असं आपण म्हणतो, यालाच आपण रोलिंग प्लॅन किंवा सरकती योजना म्हणतो. या योजनेचा कालावधी तुम्हाला परीक्षेत विचारलेला आहे, तर याचे दोन्ही कालावधी परीक्षेत विचारण्याची शक्यता आहे. 78-80 हा पण कालावधी बरोबर आहे आणि 78-83, कारण ही योजना 1978 पासून 83 पर्यंत ठरवण्यात आली. मात्र 1980 ला निवडणुका झाल्या आणि म्हणून पुन्हा इंदिरा गांधीने 6वी योजना 6वी पंचवर्षीय सुरू केली. म्हणून याला आपण जनता पार्टीची 6वी योजना असं म्हणतो. म्हणून याचा दोन्ही कालावधी ग्राह्य आहे, हे लक्षात घ्या. तर याचं जे श्रेय आहे या योजनेचं ते गुन्हार मिर्डल यांना जाते. त्यांनी ती योजना तयार केली. ही जी योजना आहे, कृषी व संलग्न क्षेत्रात रोजगार निर्मिती करणे, उपभोग्य वस्तूच्या उत्पन्नासाठी कुटीर व लघु उद्योगावर भर देण्यात आला, फूड फॉर वर्क कामासाठी अन्न. त्यानंतर अंत्योदय योजना, गावातील 5 कुटुंबांना, अति गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि पैसा देणे. जिल्हा औद्योगिक केंद्र सुरू करण्यात आले. 15 ऑगस्ट 1979 मध्ये ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात आले किंवा शिक्षण देण्यात आले. 15 ऑगस्ट 1979 ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण. तेलाचा तडाखा किंवा तेलाचा झटका 100%, तेलाचा तडाखा किंवा तेलाचा झटका 100%. 1973 ला पहिला आणि 1979 ला दुसरा. 26 जानेवारी 1979 रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला किंवा कायम करण्यात आला. आता या योजनेचा वृद्धी दर हा 5.2 होता, कारण याला आपण योजना म्हणणार नाही, कारण योजना ही 5 वर्षासाठी असते. म्हणून याला रोलिंग प्लॅन किंवा सरकती योजना म्हणतो. रोलिंग किंवा सरकती याचा अर्थ एका वर्षाने पुढे जाणे, ज्याला आपण रोलिंग किंवा सरकती योजना असं आपण म्हणू शकतो. तर अशी जनता पार्टीची योजना, आणि म्हणून 1980 नंतर आपण 6वी पंचवर्षीय योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. 6वी पंचवर्षीय योजना. तर 6व्या पंचवर्षीय योजनेचा जो कालावधी आहे तो 1980 ते 85, 80 ते 85. 6व्या पंचवार्षिक योजनेचा जो उद्देश आहे ते जवळपास, त्यामध्ये 2 प्रमुख उद्देश आहेत. ते म्हणजे अल्पकालीन व दीर्घकालीन विकासाच्या उद्दिष्टांमध्ये समन्वय साधणे. अल्पकालीन व दीर्घकालीन विकासाच्या उद्दिष्टांमध्ये समन्वय साधणे आणि 3,40,00,000 लोकांना रोजगार देणे किंवा तेवढा रोजगार निर्माण करणे. योजना विकास. आता 2 ऑक्टोबर 1980 मध्ये आपण एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम हे 2 कार्यक्रम आपण 2 ऑक्टोबर 1980 मध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत. नवीन 20 कलमी कार्यक्रम जाहीर 14 जानेवारी 1982 ला. नवीन 20 कलमी कार्यक्रम 14 जानेवारी 1982 ला आपण जाहीर केला. 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ज्या बँकांच्या ठेवी किंवा डिपॉझिट्स ह्या 200 कोटीच्या आहेत अशा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि अशा बँका होत्या 6. 1982 मध्ये सालेम लोह पोलाद प्रकल्प तामिळनाडू या ठिकाणी स्थापन करण्यात आला. 1982 मध्ये सालेम लोह पोलाद प्रकल्प तामिळनाडू या ठिकाणी स्थापन करण्यात आला. जानेवारी 1982 मध्ये विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प आंध्र प्रदेश या ठिकाणी स्थापन करण्यात आला. 23 जुलै 1980 मध्ये 4थे औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले. 1 जानेवारी 1982 ला आयात निर्यात बँक स्थापन करण्यात आली. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा व्यवहार करण्यासाठी किंवा डॉक्युमेंटरी मदत करण्यासाठी एक्झिम बँक किंवा आयात निर्यात बँक 1 जानेवारी 1982 ला आपण ती स्थापन केली. 12 जुलै 1982 ला नाबार्डची स्थापना करण्यात आली. आरबीआय कडे असणारा जो काही कारभार आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून आरबीआयला मदत करण्यासाठी एखादी शिखर संस्था असावी म्हणून आरबीआयच्या माध्यमातून नाबार्ड बँकची स्थापना करण्यात आली. 12 जुलै 1982 ला शिवराम समितीच्या शिफारशीनुसार. 1980 मध्ये संजय गांधी स्वावलंबन योजना व संजय गांधी निराधार योजना या 2 प्रकारच्या योजना 1980 मध्ये जाहीर करण्यात आल्या. 1982 सामाजिक वनीकरण कार्यक्रम हा सुरू करण्यात आला आणि हा कार्यक्रम पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याने लागू केला. 1983 ला पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम सुरू
1983 मध्ये ग्रामीण भूमिहीन रोजगारांना हमी योजना जाहीर करण्यात आली. ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना जाहीर. तर अशा प्रकारच्या विकास कार्यक्रमांचा आढावा या ठिकाणी आपल्याला पाहता आला. मूल्यमापन ही योजना यशस्वी आहे म्हणजे या योजनेचे जे काही लक्ष आहे त्या लक्ष्यापेक्षा साध्य जास्त आहे म्हणून आपण ही यशस्वी योजना असं आपण म्हणतो. आणि या योजनेपासून 5% जास्त वृद्धी दर प्राप्त करण्यास सुरुवात झालेली आहे. भाववाढ ही 9.7% होती. तर अशा प्रकारे आपल्याला 6व्या पंचवार्षिक योजना संदर्भात बोलतोय. 6वी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 या दरम्यानची ती योजना आहे. आता आपण 7व्या पंचवार्षिक योजनेकडे जाऊ. 7वी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990 या दरम्यानची ही 7वी पंचवार्षिक योजना आहे. 7व्या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य रोजगार निर्मिती जनक योजना आपण असं म्हणतो. रोजगार निर्मिती जनक योजना हे योजनेचं घोषवाक्य आहे. ही योजना आदेशात्मक होती परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात मात्र सूचनात्मक पद्धतीचा वापर या ठिकाणी करण्यात आला. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात सूचनात्मक पद्धतीचा वापर करण्यात आला. 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये विकास योजना 1985 इंदिरा आवास योजना, 85-86 ला औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले. 1986 नवीन शैक्षणिक धोरण जाहीर. शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी 1986 ला आपण नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले. त्यानंतर तिसरा पुनर्गठित 20 कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला. तिसरा 20 कलमी पुनर्गठित कार्यक्रम जाहीर करण्यात आला. 1988 ला साक्षरता मिशन जाहीर करण्यात आले. 1988 ला खडू फळा योजना जाहीर करण्यात आली. 1989 ला 10 लक्ष विहीर योजना. नेहरू रोजगार योजना 1989 केवळ शहरी भागासाठी. 1986-87 मध्ये ग्रामीण भागाचा समुचित विकास व तेथे आर्थिक घडामोडीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आली ज्याचं नाव आहे कपाट. या कपाटवर प्रश्न सुद्धा आयोगाने परीक्षेत विचारलेला आहे. 7व्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली, राष्ट्रीय उत्पन्न वाढले, यशस्वी योजना म्हणून ओळखण्यात येते. उत्पादन क्षेत्रात वाढ झाली, दारिद्र्य रेषेचे प्रमाण घटले कारण 1987 पर्यंत 30% ती कमी झाली. 37%हून 30% ते कमी झाले. तर अशा आपल्याला 7वी पंचवार्षिक योजना या ठिकाणी पाहायला मिळते. वार्षिक योजना 1990-92. बघा आपण 1990 ला आर्थिक संकट आल्यामुळं आपल्याला 8वी पंचवार्षिक योजना राबवता आली नाही. म्हणजे 1980 85 6वी आणि 85-90 7वी म्हणजे 2 पंचवार्षिक योजना राबवल्यानंतर आपल्याला 1990-92 मध्ये द्विवार्षिक योजना राबवण्यास भाग पडलेला आहे. कारण 90 ला आपल्याकडे आर्थिक संकट आलं त्याची काही कारणे किंवा त्याची काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण पाहू. जसं आता व्यवहार तोलाचं संकट, वाढती राजकोषी तूट, परकीय चलनाचा कमी एकदम साठा, अत्यल्प साठा आपल्याकडे होता, चलनवाढीचा मोठा दर. जून 1991 मध्ये GDP ग्रोथ रेट आपला 2.6 होता, 2.6%. पण तो म्हणजे जून मध्ये जानेवारी 1991 ला 2.6 होता आणि तो जून मध्ये -0.6% झाला. म्हणजे जानेवारी 1991 ला 2.6 होता आणि तो जून मध्ये -0.6% झाला. याचा अर्थ तो घटला, ऋणात्मक झाला. 24 जुलै 1991 ला आपण नवीन आर्थिक धोरण जाहीर केलं आणि या नवीन आर्थिक धोरणामध्येच आपण LPGचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे आपली जी भारतीय अर्थव्यवस्था आहे 1948 पासून तर 1991 पर्यंत संमिश्र अर्थव्यवस्था होती. मात्र 1991 नंतर आपण संमिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यास सुरुवात केलेली आहे ते नवीन आर्थिक धोरणानुसार. आणि याच ठिकाणी आपण 24 जुलै 1991 ला नवीन औद्योगिक धोरण सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. 6 ऑगस्ट 1991 ला आपण लघु उद्योगासाठी धोरण सुद्धा जाहीर केलेलं आहे. बँकिंग सुधारणा समिती, नरसिंह समिती, पहिली नरसिंह समिती ही सुद्धा आपली 1991 ची आहे. त्यानंतर राज्याचलय समिती, अप्रत्यक्ष कर सुधारणा समिती म्हणून ओळखले जाते. नरसिंह समिती, राज्याचलय समिती, त्यानंतर नवीन औद्योगिक धोरण याच्यावर आतापर्यंत आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. यावेळेस आपल्या भारताचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग आणि 21 जून 1991 ला PV नरसिंहराव यांचं सरकार सत्तेवर आलं.
अवमूल्यन आपण 1991 ला 3 वेळेस अवमूल्यन केलं. 1 जुलैला 9.5%, 3 जुलैला 10 ते 10.68% आणि 15 जुलैला 2% असं आपण 3 वेळेस अवमूल्यन केलं. अवमूल्यन यासाठी केलेलं आहे कारण आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुरळीत व्हावी या अनुषंगाने आपण अवमूल्यन केलं. त्यानंतर जीडीपी नुसार कर्जाचे जे प्रमाण आहे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर ते 49.7% एवढं जवळपास कर्जाचं प्रमाण 1990-92 या दरम्यान होतं आपल्याकडे. सेबीला आपण मान्यता सुद्धा दिली त्याच कालावधीमध्ये. 2 एप्रिल 1990 मध्ये भारतीय लघु उद्योग विकास बँक ची स्थापना आपण करण्यात आली. तर अशा 1990-92च्या घडामोडी या सर्वात महत्त्वाच्या घडामोडी आहेत. याच्यावर आयोगाने खूप सारे प्रश्न परीक्षेत विचारलेले आहे, विचारण्याची शक्यता सुद्धा आहे. 1992 नंतर मात्र मग आपली 8वी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. 8वी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. तर ही 8वी पंचवार्षिक योजना सूचक नियोजन म्हणून ओळखले जाते. 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997 या दरम्यान आपण 8वी पंचवार्षिक योजना सुरू केली. या 8व्या पंचवार्षिक योजनेचे 5 महत्त्वपूर्ण उद्दिष्ट जे आपल्याला पाहायचे आहेत. मानव संसाधन विकासावर भर दिला त्यांनी, रोजगार वृद्धी व शिक्षण आरोग्य सुधारणा, त्यानंतर लोकसंख्येत घट करणे हा सुद्धा महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी आहे. 15 ते 35 या वयोगटातील लोकांचे निरक्षरतेचे प्रमाण कमी करणे, 15 ते 35 वयोगटातील लोकांचे निरक्षरता प्रमाण कमी करणे, आधारभूत संरचनेचा विकास वेगाने करणे. बघा ही 5 प्रकारची उद्दिष्टे परत सांगतो एकदा. मानव संसाधन विकासावर भर देण्यात आला, रोजगार वृद्धी, शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा करण्यात याव्यात, लोकसंख्येत घट करण्यात यावी, 15 ते 35 वयोगटातील लोकांचे निरक्षरतेचे प्रमाण कमी करण्यात यावे, आधारभूत संरचनेचा विकास वेगाने करण्यात यावा. तर अशी ही उद्दिष्टे आहेत. आणि 1992 ते 97 या दरम्यान योजना विकास. तर सार्वजनिक क्षेत्रात निर्गुंतवणूक करणे. आता निर्गुंतवणूक म्हणजे काय तर सार्वजनिक उपक्रमामध्ये सरकारचा असणारा वाटा हिस्सा हा कमी करणे, टप्प्याटप्प्याने कमी करणे, ज्याला आपण निर्गुंतवणूक असं म्हणतो किंवा डिसइन्व्हेस्टमेंट असं आपण म्हणतो. आता या डिसइन्व्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणूक याचा पहिला आयोग 1996 ला आपण स्थापन केलेला आहे. पहिला निर्गुंतवणूक आयोग 1996. याचे अध्यक्ष जी.व्ही. रामकृष्ण आणि कालावधी 3 वर्ष होता. दुसरा निर्गुंतवणूक अहवाल आपण 2001 दुसरा निर्गुंतवणूक आयोग आपण 2001 मध्ये स्थापन केला आणि त्याचे अध्यक्ष R.H. पाटील आणि कालावधी 2 वर्ष होता. 1993 मध्ये रुपया व्यापारी खात्यावर पूर्ण परिवर्तन करण्यात आला. 1993 मध्ये आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत व्यापारी खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तन करण्यात आलेलं आहे. पूर्ण परिवर्तन म्हणजे बदल आणि बदल म्हणजे मागणी पुरवठ्यानुसार रुपयाचे व्हॅल्यू ठरणे. 19 ऑगस्ट 1994 ला आपल्या भारताचा रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तन करण्यात आला. आता चालू खाते म्हणजे या ठिकाणी वस्तू, सेवा, गुंतवणूक, कर्ज आपण असं म्हणू. वस्तू, सेवा. 1900 म्हणजे 8व्या पंचवार्षिक योजनेनुसार 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खाजगी क्षेत्रात पुन्हा बँक स्थापन करण्याची मुभा दिली कारण 1991 ला नरसिंह समिती आली आणि नरसिंह समितीच्या शिफारशी ह्या आपण 8व्या पंचवार्षिक योजनेत लागू केल्या आणि ह्या पंचवार्षिक शिफारशी लागू केल्यानंतर खाजगी बँकांना प्राधान्य किंवा खाजगी बँका स्थापन करण्यास त्या ठिकाणी मुभा देण्यात आली. त्यानंतर समाज विकास योजना जसं राष्ट्रीय महिला कोष ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 2 ऑक्टोबर 1993 ला आपण 3 योजना स्थापन करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये आश्वासित रोजगार योजना, पंतप्रधानांची रोजगार योजना, महिला समृद्धी योजना अशा 3 प्रकारच्या योजना 2 ऑक्टोबर 1993 ला आपण केलेल्या आहेत किंवा स्थापन केल्या. 23 डिसेंबर 1993 ला खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना, खासदारांना 5 कोटी प्रत्येक वर्षाला 5 कोटी देण्यात यावे जेणेकरून स्थानिक विकास करण्यासाठी तो निधी वापरण्यात यावा, त्यासाठी खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना म्हणून ओळखले जाते. 15 ऑगस्ट 1995 ला आपण आणखी 3 योजना जाहीर केल्या. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना आणि इंदिरा महिला योजना अशा 3 प्रकारच्या योजना आपण जाहीर केल्या. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना. 12 नंबर बघू आपण इथं.
15 ऑगस्ट 1996 ला संगम योजना जाहीर करण्यात आली. त्यानंतर 1 फेब्रुवारी 1997 ला गंगा कल्याण योजना त्या ठिकाणी आपण जाहीर केलेली आहे. आणि 8व्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन सर्वात यशस्वी योजना म्हणून कोणती योजना असेल तर ती 8वी पंचवार्षिक योजना आहे, जिचं लक्ष्य 5.6% मात्र साध्य झालं आपल्याला 6.68%. कृषी व संलग्न क्षेत्रात आपल्याला दर ठरला आपण 3.5%, साध्य झाला तो 3.9%. उद्योग क्षेत्र ज्यामध्ये आपण ठरवलेला दर 7.5% आणि साध्य झाला तो आपल्याला 8%. सेवा क्षेत्राचं लक्ष 6%, मात्र आपल्याला तो साध्य 7.9% झालेला आहे. आणि म्हणून 8वी पंचवार्षिक योजना ही सर्वात यशस्वी योजना म्हणून ओळखली जाते. कारण 8व्या पंचवार्षिक योजनेनुसारच विदेशी गुंतवणुकींना आपण मुभा पण दिलेली आहे. विदेशी गुंतवणूक येण्यास सुरुवात खऱ्या अर्थानं 8व्या पंचवार्षिक योजनेपासून आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत झालेली आहे. यानंतर आता आपण 9वी पंचवार्षिक योजना बघू. 1997 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002 पर्यंत नववी पंचवार्षिक योजना होती. या 9व्या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य नेहमी आयोगाने विचारलेलं आहे. सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ किंवा समताधिष्ठित न्यायासह विकास असे घोषवाक्य आयोगाने त्या ठिकाणी विचारलेलं आहे. नव्या पंचवार्षिक योजनेचा उद्देश आपण या ठिकाणी पाहू. नव्या पंचवार्षिक योजनेचा पहिला उद्देश आहे शाश्वत विकास साध्य करणे. शाश्वत म्हणजे सातत्यपूर्ण विकास. शाश्वत विकास म्हणजे काय? सातत्यपूर्ण होणारा विकास. कमकुवत घटकांसाठी अन्न व पौष्टिक सुरक्षा देणे, जनतेचा सहभाग असणाऱ्या पंचायत राज यासारख्या संस्थेचा विकास करणे, जनतेचा प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या पंचायत राज यासारख्या संस्थेचा विकास करणे, पिण्यास योग्य पाणी, प्राथमिक शिक्षणाच्या सोयी, प्राथमिक आरोग्य सेवा आणि योग्य निवाऱ्याच्या सोयी अशा मूलभूत सेवा सुविधा निर्माण करून देणे असे उद्देश आहे. आर्थिक वाढीचा वृद्धी दर 6.5%, अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्गीय व स्त्रिया यांचे सबलीकरण करणे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व स्त्रियांचे सबलीकरण करणे. आता नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये योजना विकास एप्रिल 1997 मध्ये भारताचे दुसरे पंचवार्षिक विदेशी व्यापार धोरण किंवा परकीय धोरण जाहीर करण्यात आले. 1997 ला सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना दर्जा देण्यात आला आणि तो दर्जा म्हणजे मिनिरत्न आणि नवरत्न. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना दर्जा मिनिरत्न व नवरत्न. आता मिनिरत्न कंपन्यांना दर्जासाठी मागील 3 वर्षापासून ती कंपनी सातत्याने नफ्यात असावी. मागील 3 वर्षापासून ती कंपनी सातत्याने नफ्यात असावी, ज्याच्यामध्ये आपल्या मिनिरत्न फर्स्ट आणि मिनिरत्न सेकंड असे 2 प्रकार त्या ठिकाणी पडतात. तर सेकंडचा आपण विचार करता मागील 3 वर्षापासून कंपनी नफ्यात असावी वगैरे वगैरे. तर 1998 ला आपण राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम, जून 1999 ला राष्ट्रीय कृषी विमा योजना आपण जाहीर केली. 15 फेब्रुवारीला नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलं. 15 फेब्रुवारी 2000 ला नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलं, कारण 2000 मध्ये भारताने 100 कोटीचा आकडा पार केला आणि म्हणून नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची गरज पडली. त्यासाठी आपण 15 फेब्रुवारी 2000 ला नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर केलं. 11 मे 2000 रोजी लोकसंख्या आयोगाची स्थापना केली आपण. 11 मे 2000 मध्ये लोकसंख्या आयोगाची स्थापना. तर 28 जुलै 2000 ला लोकसंख्या स्थिरीकरण निधीची स्थापना. 28 जुलै 2000 ला लोकसंख्या स्थिरीकरण निधीची स्थापना करण्यात आली. 2001 विशेष आर्थिक क्षेत्र, ज्याला आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन असं आपण म्हणतो. त्यानंतर फेमा 1 जून 2000 मध्ये आपण फेमा लागू केला. फेमा कायदा आपल्याकडे 1999 चा आहे आणि 1 जून 2000 ला तो आपण लागू केला. फेरा कायद्याची जागा 1999 च्या फेमा कायद्याने घेतली आणि तो कायदा जून 2000 पासून आपण लागू करण्यात आला. त्यानंतर सेन व्हॅट नावाचा कायदा किंवा सेन व्हॅट नावाचा कर हा सुद्धा आपण 2000 पासून या ठिकाणी काय करण्यात आला, लागू करण्यात आला. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना 1997 आपण सुरू केली. 9वी पंचवार्षिक योजना पाहत आहे आपण. 9व्या पंचवार्षिक योजनेचा योजना विकास पाहत असताना सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना 1997 आपण जाहीर केली.
अन्नपूर्णा योजना मार्च 1999ला आपण जाहीर केली. सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना ही 1 एप्रिल 1999ला आपण जाहीर केली. आता ही योजना जाहीर करत असताना आपण 6 योजनांचे एकत्रीकरण करून सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना 1 एप्रिल 1999ला जाहीर केली, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये SGSY असं आपण म्हणतो. आता यामध्ये कोणत्या 6 उपयोजना आहेत तर IRDP, ट्रायसेम, त्यानंतर DWCRA, त्यानंतर सिट्रा, गंगा कल्याण योजना, 10 लक्ष विहीर योजना. म्हणजे शेतकऱ्यांना किंवा अल्पभूधारक जे आहेत अशा 10 लाख शेतकऱ्यांना जवळपास विहिरी खोदून देणे असं काम, ज्याला आपण 10 लक्ष विहीर योजना असं म्हणतो. तर या 6 योजनांचं एकत्रीकरण करून सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना 1 एप्रिल 1999 आपण सुरू केली. समग्र आवास योजना 1 एप्रिल 1999 सुरू केली. जवाहर ग्राम समृद्धी योजना ही सुरू करण्यात आली. अंत्योदय अन्न योजना 25 डिसेंबर 2000 ला सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना सुरू करण्यात आली. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 25 सप्टेंबर 2001 ला सुरू करण्यात आली. वाल्मिकी आंबेडकर आवास योजना सप्टेंबर 2001 ला सुरू करण्यात आली. सर्व शिक्षा अभियान 2001 ला सुरू करण्यात आली. त्यानंतर आता आपण 9व्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन या ठिकाणी बघू. ही योजना अयशस्वी आहे कारण ठरवलेला दर आपल्याला तो मिळालेला नाही, साध्य झालेला नाही. मात्र या ठिकाणी कृषी वृद्धी दर 2.44%, उद्योग वृद्धी दर 4.29%, सेवा वृद्धी दर 7.87% इतकाच आपला साध्य झाला. एकंदरीत आपण कृषी उद्योग आणि सेवा यांचा जो काही ठरवलेला दर आहे तो मात्र आपल्याला इथं प्राप्त करण्यात आलेला नाही किंवा प्राप्त होऊ शकला नाही. आणि म्हणून आपलं जे काही GDPचं लक्ष्य होतं ते आपल्याला पूर्ण करता आलेलं नाही. कृषी वाढीचा दर कमी, कारगिल युद्ध, गुजरातमधील भूकंप इत्यादी कारणांमुळे आपल्याला 9वी पंचवार्षिक योजनेचा दर साध्य करता आलेला नाही. या ठिकाणी बचत दर आपण या ठिकाणी तो 26.3% ठरवण्यात आला, पण प्रत्यक्ष किंवा साध्य मात्र आपल्याला तो 23.3% केवळ मिळालेला आहे. गुंतवणूक दर हा 28.3% आपण ठरवण्यात आला, मात्र तो 24.2% इतकाच आपल्याला साध्य झाला किंवा प्राप्त झालेला आहे. सार्वजनिक खर्चात आपण घट केली जवळपास 8%. मग या सगळ्या गोष्टीचा विचार करता 9वी पंचवार्षिक योजना म्हणावी त्या प्रमाणात आपली यशस्वी झालेली नाही, म्हणून 9वी पंचवार्षिक योजना अपयशी आहे. 10वी पंचवार्षिक योजना आपण 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007 या दरम्यान राबवलेली आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेला आपण शिक्षणाची योजना असं आपण म्हणतो किंवा प्राथमिक शिक्षणावर भर 10व्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आलेला आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेचे उद्देश 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण GDP ग्रोथ रेट हा 8% ठरवला. दारिद्र्याच्या प्रमाणात घट करणे, लोकसंख्या वाढीचा दर कमी करणे, साक्षरतेचे प्रमाण 80% पर्यंत वाढविणे, बाल मृत्यू दर कमी करणे व तो 2012 पर्यंत केवळ 28 पर्यंत आणणे, माता मृत्यू दर प्रमाण 2012 पर्यंत तो कमी करून प्रति हजाराच्या मागे 1 पर्यंत आणणे, जंगल व्याप्त प्रदेशाचे प्रमाण 2012 पर्यंत 33% पर्यंत वाढविणे, 2012 पर्यंत सर्व खेड्यांना शाश्वत व स्वच्छ पेयजल पुरवठा करणे, मोठ्या नद्यांचे प्रदूषण कमी करणे व स्वच्छता निर्माण करणे, अशी 9 प्रकारची उद्दिष्टे आपल्याला 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये घेता येतात. बघा, वृद्धी दर 8%, दारिद्र्याच्या प्रमाणात घट करणे, लोकसंख्या वाढीचा दर कमी करणे, साक्षरतेचे प्रमाण वाढविणे 80% पर्यंत, बाल मृत्यू दर कमी करणे आणि तो 2012 पर्यंत 28 वर आणणे, माता मृत्यू दर प्रमाण कमी करणे 2012 पर्यंत प्रति हजाराच्या मागे 1 पर्यंत आणणे, जंगल व्याप्त प्रदेशाचे प्रमाण वाढविणे 2012 पर्यंत ते 33% पर्यंत वाढविणे, मोठ्या नद्यांचे प्रदूषण कमी करणे व स्वच्छता निर्माण करणे, 2012 पर्यंत सर्व खेड्यांना शाश्वत स्वच्छ पेयजल पुरवठा करणे. तर अशी 9 उद्दिष्टे आहेत. आता योजना विकास याचा विचार करता सामाजिक सुरक्षा प्रायोगिक योजना 23 जानेवारी 2004 ला सुरू केली. व्हॅट कायदा 2002 चा व्हॅट कायदा लागू करण्यात आला 2003 ला. पहिलं घटक राज्य हरियाणा. संपूर्ण भारतात व्हॅट लागू करण्यात आला 1 एप्रिल 2005 ला.
FRBM कायदा 2003 लागू करण्यात आला 2004 ला. 12 एप्रिल 2005 जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली. 2005 ला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन सुरू करण्यात आलेलं आहे. वंदे मातरम योजना 9 फेब्रुवारी 2004. राष्ट्रीय कामासाठी अन्न योजना 14 नोव्हेंबर 2004. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2 फेब्रुवारी 2006. या योजनेचं नाव परीक्षेत विचारलेलं आहे. 2 फेब्रुवारी 2006 ला कोणता कार्यक्रम किंवा कोणती योजना, तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असा एक प्रश्न होता. आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही कधी सुरू करण्यात आली असा एक प्रश्न होता. असे दोन प्रश्न अलग अलग. तर 2 फेब्रुवारी 2006. आणि जवाहर नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान 3 डिसेंबर 2005 ला. जवाहर नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान 3 डिसेंबर 2005.